DaVinci Resolveचे इंटरफेस बघणार आहोत. मी कोणत्याही प्रकारचे प्रोफेशनल व्हिडिओ एडिटर नाही किंवा व्हिडिओ एडिटिंग यामध्ये माझा एक्सपिरियन्स पण नाही. मी काय व्हिडिओ एडिटिंग शिकते त्याची जर्नी तुमच्यासोबत शेअर करते. DaVinci Resolve ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा एक विंडो ओपन होते. त्यामध्ये अनटायटल प्रोजेक्ट दिसते नवीन ओपन केलं. जर तुम्ही त्यावर काम करत असाल तर ते प्रिव्हियस प्रकारचे प्रोजेक्ट येतात. कोणत्या प्रकारचे प्रोजेक्टवर आपण काम केलं ते प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर प्रोजेक्ट लायब्ररी ओपन होते. त्यामध्ये लोकल डेटाबेस आधीपासूनच क्रिएट केलं. जर आपल्याला नवीन डेटाबेस क्रिएट करायचं असेल तर ऍड प्रोजेक्ट लायब्ररी करायचं. डेटाबेस देते. त्याच्यानंतर तिथे कुठे लोकेशन सेव्ह करायचं ते लोकेशन द्यायचं. पब्लिक इथे ओपन करून क्रिएट केल्यानंतर आपला नवीन डेटाबेस तयार झाला. त्यामध्ये अनटायटल प्रोजेक्ट. तर नवीन प्रोजेक्ट तयार करायचं असेल तर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं. प्रोजेक्टचं नाव द्यायचं जे काही द्यायचं. क्रिएट केल्यानंतर अशा प्रकारची एक विंडो ओपन होते. बाय डिफॉल्ट आपण कट पेज मध्ये असतो. 7 प्रकारचे पेज आहेत. मीडिया पेज, कट पेज, एडिट पेज, फ्युजन, कलर, फेअरलाइट आणि शेवटी डिलिव्हर पेज. सगळ्यात पहिला आधी आपण मीडिया पेज बघू. सेटिंग मध्ये मास्टर सेटिंग मध्ये टाइमलाईन फॉर्मॅट मध्ये टाइम राहील रिझोल्यूशन 920x180 HD ठेवते. त्याच्यानंतर हेच प्रोसेसिंग. वर्टिकल रील साठी करायचं असेल तर वर्टिकलला सिलेक्ट करायचं. फ्रेम रेट 24 ठेवते. आपण ज्यामध्ये शूट करतो तो आणि टाइमलाईन अजून एक फोल्डर क्रिएट करू शकतो. न्यू बी हे आपण आता इम्पोर्ट करूया. यूज डिस्क्रिप्शन, कमेंट, कीवर्ड, त्यांचा कलर, डॉट, टेक्स्ट इन भरपूर फाईल असते त्यासाठी उपयोगी. एडिट पेज मध्ये इथे सोर्स व्ह्यूअर आणि इथे टाइमलाईन व्ह्यूअर. सोर्स व्ह्यूअर मध्ये आपण इथे क्लिक केलं दिसतो आणि टाइमलाईन मध्ये इथे ड्रॅग केल्यानंतर इथला जो प्ले हेड मधला प्ले करणार ते इथे टाइमलाईन व्ह्यूअर दिसतं आणि खाली जे असते त्याला टाइमलाईन. व्हिडिओ ट्रॅक, ऑडिओ ट्रॅक, रेड करायचा प्ले हेड आणि प्ले करू शकतो, स्टॉप करू शकतो. रिव्हर्स व्हिडिओच्या स्टार्टला जाण्यासाठी, व्हिडिओच्या एंडला जाण्यासाठी, व्हिडिओ लूपमध्ये फिरण्यासाठी आणि सिस्टीमचा आवाज कमी करायचा आहे जास्त करायचा आहे त्याच्यासाठी. सपोज डबल क्लिक केल्यानंतर सोर्स व्ह्यूअर मध्ये जातो. याच्यातला इथून इथे क्लिक करायचं IO आणि फक्त व्हिडिओ ड्रॅग केल्यानंतर ओनली व्हिडिओ ड्रॅग होतो. तो ऑडिओ ट्रॅक करायचा असेल तर ऑडिओ ट्रॅक. शिफ्ट अँड डिलीट केल्यावरती डिलीट होतं. इथे आपण कट करू शकतो. रिम करण्यासाठी अनलिंक म्हणजे व्हिडिओ आणि ऑडिओ वेगवेगळे. फक्त एकच ट्रॅकसाठी, लॉकसाठी ते काही करू शकत नाही. हाईट डिसेबलसाठी